थोडेच दिवसात आता मकर संक्रांत हळदी कुंकू आहे, तर त्यासाठी पत्रिका कशी बनवायची या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे व्हाईट कलरचं जे पेज आहे इंस्टाग्राम पोस्ट हे पेज ओपन करून घेतलेलं आहे आणि इथे एलिमेंट्समध्ये आले. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला जर कलर घेता येत नसेल तर फोटोमध्ये यायचं आणि इथे पिंक बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं. आणि इथे पिंक बॅकग्राऊंड जे आहे ते भरपूर सारे असतात, ज्यांना कोणाला देता येत नाही त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. बघा आता इथे आपल्याला हे बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. तर मी हे घेतलं आणि याला थोडं वरती करते आणि बघा इथे कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. अगोदर पेजला टच करायचं, मग कलरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आता अधिकच्या चिन्हावर टच करायचं आणि हा जो सर्कल आहे पेन आहे ना याला टच करायचं. बघा खाली पेन दिलेला आहे तिथं टच करायचं आणि हा सर्कल जो कलर पाहिजे त्या कलरवर ठेवायचा आणि पुन्हा डन करायचा. डन केल्यानंतर इथे बघा खाली कलर पॅलेट आहे, तुम्हाला इथून सरकवायचं आहे. कसं पाहिजे, डार्क पाहिजे, लाईट पाहिजे, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता. तर आपण इथे अशा पद्धतीचं घेतलेलं आहे. पुन्हा मी हे डिलीट करते घेतलेलं बॅकग्राऊंड आणि इथे बघा एलिमेंट्समध्ये येते. आता पुन्हा इथून एलिमेंट्समधून बॅक येते, ग्राफिक्समध्ये येते. तर इथे इन्व्हिटेशन शेप म्हणून सर्च केलं आणि इथे भरपूर सारे जे आहे सर्कल येऊन जातात, शेप येऊन जातात. आणि इथे बघा हा घेतला मी, याला पुन्हा डिलीट केलं. आणि इथे मॅजिक रिकमेंड ऑप्शनमध्ये इथे भरपूर सारे येतात. बघा आता इथे किती सुंदर येतात. आपल्या चॉईसनुसार आपल्याला घ्यायचं आहे. तर आता इथे आपण थोडं शोधूया कशा पद्धतीचे आहे म्हणून. तर बघा हा छान वाटला मला आणि मी हा असा घेते आणि याला काय करते, मोठं करते, थोडं मोठं करते. आणि इथे मोठं केलेलं आहे मी. आणि तुम्हाला जर पुन्हा मोठं पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे मोठं करू शकता. बघू शकता इथे आपण डुप्लिकेट केलेलं आहे, पण इथे हे थोडं आपण कलर बदलूया, मग तुम्हाला दाखवते. आता इथे मला हा जो कलर आहे ना येलो कलरमधला हा कलर द्यायचा आहे. बघू शकता इथे मी हा कलर दिलेला आहे. पुन्हा याला डुप्लिकेट करायचं आहे, असं लावून घ्यायचं आहे एकावर एक आणि नंतर याला ग्रुप करायचं आहे. आता इथे मी ग्रुप केलेलं आहे, थोडं वाढवून घेते. बघा इथे किती सुंदर असं ग्रुप झालेलं आहे. आता पुन्हा इथे आपल्याला काय करायचं आहे, एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे मकर संक्रांती डेकोरेशन. बघा आता इथे मकर संक्रांती बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलेलं आहे किंवा मकर संक्रांती म्हणूनही सर्च करू शकता. आता मी हा जो पतंग आहे हा घेते आणि याला काय करते, छोटं करते आणि असं फिरवून घेते थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये. आता इथे जो कलर दिलेला आहे तो बॅकग्राऊंडला सेम झालेला आहे. याऐवजी तुम्ही असा कलर वापरू शकता. इथे मी कलर बदलवलेला आहे. भरपूर सारे ऑप्शन होते पण आपण तिथे एकच कलर बदलवला. आता इथे बघा पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे. आता ही काईट आहे ना ही घ्यायची आहे आणि हिला काय करायचं, असं छोटं करून इथे लावून घ्यायचं आहे. आता जो कलर त्याला दिलेला आहे ऑलरेडी सेम तो कलर फक्त बदलायचा आहे. आता इथे मी ग्रीन कलर लावलेला आहे. अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून बघायचं आहे. आता पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. आता इथे बघा हा मुलगा मुलगी आहे पतंग उडवताना, ही घ्यायची आहे आपल्याला आणि याला छोटं करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे ठेवायचं आहे. आता पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे, इथून बॅक यायचं आहे, शेपमध्ये यायचं आहे. आता शेपमधला पहिलाच बेसिक शेप घ्यायचा आहे आणि कलर जो आहे वरती शेपला तोच राहू द्यायचा आहे. बघा आता इथे आणि अशा पद्धतीने ठेवायचं आहे. तर इथे मी हे ठेवलेलं आहे. पुन्हा एलिमेंट्समध्ये येते, पुन्हा ग्राफिक्समध्ये येते. बघा आता इथे भरपूर सारा ऑप्शन दिलेलाच आहे आपल्याला. तर आता इथे आपण मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन ओपन करूया. बघा आता किती सुंदर आहे. तर मी हे काय करते, मकर संक्रांत जे आहे ना हे ओपन करते आणि याला असं छोटं करून घेते आणि इथे बघा एका साईडने असं ठेवते. अशा पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे. पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये येते किंवा तुम्ही हे पण वापरू शकता. पण आता इथे कसं कलर वगैरे दिलं आहे हे आपल्याला नको आहे. तर इथे बघू शकता आता मकर संक्रांत जे आहे दिलेलं आहे लिहून आणि याचा कलर वगैरे जो आहे तो आपण बदलवू शकतो. तर बघा आता इथे हे लावलेलं आहे आपण आणि याचा कलर जो आहे तो आपण इथे बदलवूया. तर बघा आता इथे हा जो कलर आहे ना आपण हा पण कलर देऊ शकतो किंवा हाही देऊ शकतो. आता इथे येलो रेड कलर आहे, तिथे आपण पुन्हा ग्रीन देऊ शकतो किंवा इथे पूर्ण याला रेड पण देऊ शकतो. आता इथे रेड देऊया आपण कलर अशा पद्धतीने आणि याच्या इथे काय करायचं, कलर पॅलेटमध्ये थोडं असं करून बघायचं. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे द्यायचं आहे. पुन्हा आता इथे मला हा रेडच द्यायचा आहे आणि इथे कलर ऑप्शनमध्ये येऊन असं करायचं आहे. बघा आला तो सेम आलेला आहे आणि याला काय करायचं आहे, थोडंसं असं बॅकग्राऊंड लावायचं आहे. मी आता इफेक्टमध्ये येते
इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला शॅडोमध्ये जायचं आहे आणि आउटलाईनमध्ये आलं इथे बघा असे सुंदर असे जे आहे ते येऊन जातात. तर इथे मी काय करते पूर्ण व्हाईट कलर देते. आता इथे ही पतंग आलेली आहे मध्ये, तर याला काय करायचं आपल्याला इरेज करायचं आहे. मग आता मी पिक्सल इरेजमध्ये जाते आणि ह्या पतंगा ज्या आहेत त्या इरेज करून टाकते. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी ह्या काढून टाकते पतंगा. आता मला हे झूम करायचं आहे. मी असं झूम करून हे काढून टाकते पतंग. तर हे बघा पतंग आपण काढून टाकलेले आहे. थोडंसं आपल्याला एक डॉट जो आहे तो आलेला आहे, त्यामुळे आपण हे नाव ओपन केलं. असं आता इथे डन केलेलं आहे. तर असं आपण हे करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे. आता इथे आपल्याला हळदी कुंकू नाव लिहायचं आहे. तर हे जे नाव आहे ना हे असंच ठेवायचं आहे आणि इथे हळदी कुंकू जे नाव आहे ना मी हे लिहिलेलं हे कॉपी करते. बघा आता इथे मी पूर्णच कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करून घेते. बघा आता इथे आपलं जे सर्व टेक्स्ट आहे ते आपण कॉपी करून ठेवलेलं आहे. तिकडल्या पेजवरचं आता इकडल्या पेजवर घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला अगोदर एक शेप बनवायचा आहे. तर इथे मी काय करते, हा शेप आहे डुप्लिकेट करते आणि याला असं छोटं करून घेते. पुन्हा मी असं छोटं करून घेते. बघा आता इथे आणि इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये जाऊन पुन्हा इथून बॅक येऊन इथे आपल्याला शेप सर्च करायचा आहे. आता इथे बघा शेपमध्ये गेलो, बेसिक शेपमध्ये, तर अशा टाईपचा शेप आहे बघा. याला काय करायचं आहे, छोटं करून घ्यायचं आहे. पुन्हा झूम करते मी पेज आणि तुम्हाला दाखवते. आणि याला अगोदर कलर बदलायचा आहे. आता इथे बघा कलरचं ऑप्शन आहे. मी अधिकच्या चिन्हामध्ये जाऊन याला सेम ड्यू याने कलर देते पेन टूलने. तर अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. यावर ठेवते मी आणि याला काय करते, डुप्लिकेट करते. तर बघा आता इथे आपली एक जी पट्टी तयार झालेली आहे आपण नावं वगैरे लिहिण्यासाठी, आणि याला काय करते, ग्रुप करते अशा पद्धतीने. बघा आता मी झूम करून दाखवते तुम्हाला पूर्ण पेज कसं लागलेलं आहे म्हणून. आणि इकडल्या साईडने अगोदर टच करायचं, नंतर आपल्याला इथे टच करायचं आहे. तर असं हे ग्रुप करून घेतलेलं आहे आपण. आणि याला काय करायचं, मध्ये ठेवायचं आहे. असं मध्ये ठेवल्यानंतर आता इथे दुसऱ्या पेजवर माझं सर्व टेक्स्ट मी कॉपी करून जे लिहून ठेवलेलं आहे आणि हे कॉपी करते, इकडल्या पेजवर पेस्ट करते. आता इथे मकर संक्रांत जे नाव आहे ते आपल्याला डिलीट करायचं आहे. बघा आता इथे मी हे जे आहे ना जसं आहे तसं अगोदर ठेवते आणि याचा ग्रुप ओपन करते. आता इथे फक्त आपल्याला हळदी कुंकू जे नाव आहे ना तेच पाहिजे. इथे हळदी कुंकू नाव आहे तेच घेतलेलं आहे, छोटं करून घेते आणि इथे लावते. बघा छोटं केलेलं आहे आणि इथे असं लावून घेते. अशा पद्धतीने इथे असं मध्ये लावून घेते. आता मी इथे लावल्यानंतर मला इथे याचा कलर जो आहे, वरती जो कलर दिलेला आहे तो पण कलर देऊ शकते किंवा थोडा वेगळा कलर देऊ शकते. आणि हा शेप मी थोडासा मोठा करते. हां, तसा मी मोठा करून घेतलेला आहे. आणि याला कलर वरती जो कलर दिलेला आहे तो सेम कलर आता इथे द्यायचा आहे. तर मी इथे डन केलेलं आहे. आणि याला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन बॉर्डर द्यायची आहे. बघा आता इथे मी याला व्हाईट कलरची जे बॉर्डर आहे ते दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बॉर्डर वगैरे लावून घेतली. मी याचा थिकनेस आहे थोडा वाढवून घेते अशा पद्धतीने. आणि याला काय करते, ब्रॉड करते ह्या नावाला. असं केलं की असं होऊन जातं. बी फॉर्मॅटमध्ये गेलं की ब्रॉड करते. आता इथे बघू शकता आपण हा जो हे घेतलेला आहे नाव हे इथेच ठेवायचं आहे आणि ही पट्टी इथे ठेवायची आहे आणि हे नाव यावर ठेवायचं आहे आपल्याला. बघा आता इथे आणि इथे मी रेड कलर करणार आहे त्या पट्टीचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो कलर जो आहे म्हणजे ते नाव जे आहे ते लिहिलेलं ओळखू येणार आहे. बघा आता इथे याचा कलर जो आहे तो मी रेड करते असं. आणि याला व्हाईट कलरचे जे बॉर्डर आहे ते पण देऊ शकतो. तर आता इथे बघा पुन्हा इथे असं वाढवून घ्यायचं, पुन्हा याला डुप्लिकेट करायचं आणि याला काय करायचं, व्हाईट कलर द्यायचा आहे. बघा आता इथे मी व्हाईट कलरमध्ये आले. आणि याला बॉर्डर द्यायची असेल तर याच्या मागे काय करायचं, आपल्याला बॅकवर्ड करायचं. अशा पद्धतीने याला ही बॉर्डर लागून जाते. आता पुन्हा याला मला काय करायचं आहे, मोठं करायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने ते अशा पद्धतीने दिसेल. बघू शकता इथे किती सुंदर दिसत आहे. तुम्ही याची ट्रान्सपरन्सी जर कमी करायची असेल तर अशा पद्धतीने कमी पण करू शकता आणि वाढवू पण शकता. तर इथे मला वाढवलेली पाहिजे आणि हे टेक्स्ट आहे यावर ठेवायचं आहे. आता या टेक्स्टला आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट करायचं आहे. बघा आता इथे मी व्हाईट केलेलं आहे
अशा पद्धतीने आपण हे टेक्स्ट लावून घेतलं आणि पुन्हा इथे निमंत्रण नाव वर करायचं आणि हे नाव आहे थोडं वर करायचं आणि हे जे लिहिलेलं आहे ना आपण हे पण आपल्याला थोडं वर करायचं आहे असं. आणि इथे काय करायचं आहे, कलर जो आहे तो आपल्याला रेड ठेवायचा आहे. इथे बघा आपण व्हाईट कलर ठेवलेला आहे इथे आणि इथे आपल्याला ह्याचा कलर जो आहे तो आपल्याला बदलायचा आहे. इथे मी ग्रीन कलर करते आणि डार्क घेते. बघा इथे अशा पद्धतीने मी हा ग्रीन डार्क कलर घेतलेला आहे आणि याला मला बॉर्डर द्यायची आहे. यामध्ये जाते आणि याला बॉर्डर देते. तर बघा आता इथे कलर जो आहे तो आपल्याला व्हाईट करायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे बॉर्डर दिलेली आहे. आता इथे बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं बदल करायचा आहे. तर इथे मी काय करते, थोडं झूम करते आणि हा शेप जो आहे ना असा लावून घेते वरती. पुन्हा झूम करून दाखवते. अशा पद्धतीने मला इथे हे लावून घ्यायचं आहे. तर मी इथे लावून घेतलेलं आहे आणि या दोन्ही याला काय करायचं आहे, ग्रुप करायचं आहे. तर ग्रुप केलेला आहे मी आणि इथून बॅक यायचं आहे आणि हा शेप जो आहे ना आपल्याला थोडा इकडे करून घ्यायचा आहे. आता इथे हे नाव आहे हे असं लिहून घ्यायचं आहे आणि मोठं करायचं आहे थोडं. अशा पद्धतीने आपण हे नाव लिहून घेतलं आणि तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय केलेलं आहे, फक्त आयडियाज दिलेली आहे आणि इथे बघू शकता मी हा पण ग्राफिक्स डिलीट करते. अशा पद्धतीने आपण हे बनवू शकतो. आता इथे बघा हा मुलींचा फोटो आहे. तुम्हाला जर इथे यायचं आणि इफेक्ट द्यायचा असेल तर असा ड्रॉपचा किंवा ग्लोचा इफेक्ट देऊ शकता आणि इंटेन्सिटी 100 करायची आहे त्यांची. आणि इथे बघू शकता तुम्हाला आवडत असेल तर देऊ शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता. आता इथे बघू शकता तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन येतात आणि याला पण आपण सेम तो ड्रॉपचा किंवा ग्लोचा इफेक्ट देऊ शकतो. इंटेन्सिटी 100 करायची. तुम्हाला व्हाईट पाहिजे नाही तर व्हाईट करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पण देऊ शकता. ते इथे मला व्हाईट नको आहे, इथे मला ब्लॅक हवा आहे आणि मी इथे सुंदर असं जे पत्रिका आहे ते बनवलेली आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.